नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये काही बदल होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सेलू, जिथे आवक 3463 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7000 रुपये, जास्तीत जास्त दर 8711 रुपये आणि सर्वसाधारण दर 8630 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे घाटंजी, जिथे आवक 4485 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत LRA मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 8110 रुपये, जास्तीत जास्त दर 8920 रुपये आणि सर्वसाधारण दर 8550 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 10500 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत जास्त दर 8700 रुपये आणि सर्वसाधारण दर 8200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे खामगाव, जिथे आवक 238 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 8000 रुपये, जास्तीत जास्त दर 8400 रुपये आणि सर्वसाधारण दर 8200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे काटोल, जिथे आवक 75 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 7400 रुपये, जास्तीत जास्त दर 8300 रुपये आणि सर्वसाधारण दर 8100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे नरखेड, जिथे आवक 106 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत नंबर 1 असणार आहे आणि कमीत कमी दर 7500 रुपये, जास्तीत जास्त दर 7950 रुपये आणि सर्वसाधारण दर 7600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.